शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा परफॉर्मन्स बघितला आणि खरं म्हणायचं झालं तर महाराष्ट्रात आराध्य दैवत कोण असं म्हटलं तर तीनच. एक म्हणजे गणपती बाप्पा, दुसरे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि तिसरी म्हणजे आपली आई अंबाबाई. आता बरीच जणं आपण आपला ज्यांचा गावाशी संबंध आहे त्यांनी गावोगावी फिरणारे आईचे गोंधळी पाहिले असतील. हातात संबळ, टाळ आणि झांज घेऊन रेणुका आईचं किंवा अंबाबाईचं स्तवन करणारे हे गोंधळी अगदी मंत्रमुग्ध करून टाकतात. लोककलेचा हा मराठमोळा आविष्कार आज आपल्यासमोरही सादर होणार आहे. मी स्टेजवर आमंत्रित करते पंकज भेडा यांना तुम्ही लेमिंग्टन मराठीच्या आधीच्या काही कार्यक्रमांमध्ये आपलं गीत सादर करताना नक्कीच ऐकलं असेल. आज परत आपल्याला त्यांचं गायन ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे स्टेजवर बोलूया पंकजजी यांना. हॅलो, नमस्कार. खूप छान सांगितलं त्यांनी गोंधळाबद्दल. जागरण गोंधळ ही आपली पारंपरिक भारतीय कला आहे. प्रामुख्याने कुलदेवी जी आपली सगळ्यांची असते, खूप मान आहे तिला. तर दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ही कला सादर केली जाते. बहुतेकदा लग्न, धार्मिक समारंभ आणि उत्सव यासारख्या शुभप्रसंगी जागरण गोंधळ केला जातो. महाभारताच्या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये सुद्धा अर्जुनाने अगोदर युद्धदेवीची, म्हणजे जिला काली पण म्हणतो आपण, तिची आराधना केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं तलवारीचं नाव माहिती आहे आपल्या सगळ्यांना, भवानी. ओके, तर आता असं आहे की जागरण गोंधळ रात्रभर चालतो, हा सगळ्यांना माहिती आहे. पण आपण फक्त 5 मिनिटं करणार आहोत. आता 5 मिनिटामध्ये तुम्ही कसा एन्जॉय करताय, तर माझ्याबरोबर एन्जॉय करण्यासाठी माझा एक चिमुकला कोरस येणार आहे. बाकी आता तुम्ही पण कशी साथ देत आहे त्याच्यावर हे आपले 5 मिनिटं जाणार आहेत. ओके, चला करूया मग. चला या अर्णव. सो हा माझ्यावर कोरस म्हणणार आहे. ओके, चला आता पण. मग धावला इथाई ठाई दैत्य मातला आणि संपू देत काळ दृष्ट बंधनातला. मग धावला इथाई ठाई दैत्य मातला आणि संपू देत काळ दृष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात वाई घे, पळतेच आज संबळाला दे. आणि अंबाबाई गोंधळाला ये, आणि अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, आणि काळूबाई गोंधळाला ये. सप्तशृंग वासिनी तुझा गोंधळ, आईचा गोंधळ. हे आई तुळजा भवानीचा गोंधळ. अग माहुर गडवासिनी तुझा गोंधळ. आई करवीर वासिनी तुझा गोंधळ. अंबा आली ग गोंधळाला. हे सात ऐकून माझी अंबा आली ग गोंधळाला. हे भक्तीचा आवाज चढविला ग साज. आज संबळ वाज माझ्या आईच्या गोंधळाला. आता सरू दे अवस करीतो नवस गोंधळाला ये. तुझं करीतो जरा राहू दे ना जरा गोंधळाला ये. टोळी बांगडी वाहिन गोडवा गाईन गोंधळाला ये. आई सुखाचा सागर भाईचा बाजार गोंधळाला ये. कलया तुम्ही जगा, कलया तुम्ही जगा. आई तूच तारिले पळतेच आज संभाळ रे. आई अंबाबाई गोंधळाला ये, अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, आणि काळूबाई गोंधळाला ये.
आई संकटातून तार तुझे उघडून ये दार. आई गोंधळाला येना तुझा मांडला दरबार. तुझ्या दिवटीचा गजाळ झाला दुर्जनांचा काळ. आता तू जग सांभाळ. आई गोंधळ मांडला आज गोंधळाला ये. आई गोंधळाला 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 ये. अंगार जो तुझ्या अंगार जो तुझ्या नजरेत पेटला आणि तीच लाग सांभाळे. आई ग गंबाबाई गोंधळाला ये. गंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये. काळूबाई गोंधळाला ये. धन्यवाद. नक्की. मला वाटतं वेळ उरला तर नक्की का आत्ताच हवाय वन्स मोर. पंकजजी येऊन जा. हॅलो धन्यवाद. करूया पण मग आता गोंधळ घातला पाहिजे तुम्ही. इकडे जागा आहे ठीक आहे चालेल का. चला तिकडे मागे पण जागा आहे. मग 5च मिनिटं आहे. पहिलं कडवं घ्या मग. खाई खाई दैत्य मातला आणि संपू देत काळ दृष्ट बंधनातला. धावलाई खाई खाई दैत्य मातला आणि संपू देत काळ दृष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू आता तू आई घे बळतेच वाज संबळाला दे. आणि अंबाबाई गोंधळाला ये. आणि अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये. आणि काळूबाई गोंधळाला ये. सप्तशृंगवासिनी तुझा गोंधळ आईचा गोंधळ. हे आई
कोळी बांगडी वाहिन घोडवा गाडीनं गोंधळाला ये आई सुखाचं सागर मायेचा बाजार गोंधळाला ये कळया तुम्ही जगा कळया तुम्ही जगा आई तूच तारीने कळतेच माझ संभाळ आई ग अंबाबाई गोंधळाला ये आणि अंबाबाई गोंधळाला ये दुर्गा भवानी गोंधळाला ये आणि काळूबाई गोंधळाला ये पाठीशी जगदंबा माझी मायले तुरवाळी ग आई संकटातून तार तुझे उघडून ये दार आई गोंधळाला येना तुझा माझा दरबार तुझ्या कीर्तीचा ग चाळ झाला दुर्जनांचा काळ आता तूच ग सांभाळ आई गोंधळ मागना आज घराला ये आई गोंधळाला गोंधळाला ये अंगार जो तुझ्या आज देतो पेटला आणि तीच लाग सांभाळ आई ग अंबाबाई गोंधळाला ये अंबाबाई गोंधळाला ये दुर्गा भवानी गोंधळाला ये काळूबाई गोंधळाला ये एवढे बसले चालू आता शेवटचा 1 मिनिट थँक्यू धन्यवाद वा पंकजजींना एकच विनंती आहे, नेक्स्ट टाइम नुसतं गाणंच नाही तर डान्सची पण एंट्री यायला हवी आहे, कारण आज सॉलिडच झालंय, म्हणजे खास आपल्याला गाभाऱ्यातच नेऊ ठेवलंय. चला तर मग असाच अंबाबाईचा आशीर्वाद राहू दे पंकजजींवर, म्हणजे आपल्याला अजून अधिकाधिक सुंदर गाणी मिळत राहतील.